तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं। अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का, आता ह्याच्यावर तोडगा काय? काल रात्री एक बातमी ऐकली मित्रांनो की एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्याच्यामध्ये एक मारवाडी दुकानवाला आहे, तो त्या महिलेला बोलतोय की तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये ना मारवाडी बोलायचं, मराठी नाही बोलायचं, मराठी बंद करा। तर त्या महिलेने तीनदा विचारलं का का का, पण त्यांनी सांगितलं की नाही आता बीजेपीची सरकार आले तर त्याच्यामुळे तुमचं मराठी आता बंद करा। म्हणजे असं हे बोलतात ना, ही कुठून ह्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास येतो आणि कुठून ह्यांना या गोष्टी सुचतात, कोणाच्या जीवावर ह्या सगळ्या गोष्टी बोलतात महाराष्ट्रामध्ये? का तर महाराष्ट्रात आता बीजेपी सरकार आले म्हणजे बीजेपीने मराठीचा मुद्दा नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं बीजेपी फक्त काय बोलतात ना जय श्रीराम करत बसली आहे। आता कालच्याच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं ना की मराठी माणसाचं अस्तित्व संपतंय त्या जय श्रीराममुळे। म्हणजे इथं सगळेजण एकत्र येतात, मराठी फक्त वेगळं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आता मराठी भाषेवर पण तुम्ही बंधनं टाकायला लागलाय। ती महिला शेवटी गेली मनसे कार्यकर्त्याकडे। कुठे जाणार महाराष्ट्रात मराठी माणसाला जर का बोलतात ना अन्याय होत असेल तर? मनसेच ती गेली होती आधी, पहिला तिकडचे ते लोढा साहेब त्यांच्याकडे गेली होती। ते बोलले नाही मी तुला ओळखतच नाही आणि हे आपापसात भांडणं लावायची कामं त्या सगळ्या गोष्टी। अरे महाराष्ट्रात मराठी माणसाला जर का किंमत नसेल, मराठी बोलण्यावर जर का बंदी असेल तर मग त्या महिलेने काय करायचं? शेवटी ती महिला कुठे गेली? मनसेचकडे ना। शेवटी मग मनसेचे ते आपले कार्यकर्ते पदाधिकारी सर्व गेले आणि त्याला चोप दिला। आणि चोप देता देता का चोप दिला तर त्यांनी स्वतः सांगितलं, तिकडे कबूल देखील केलं की हो माझ्या तोंडात तुम्ही असं बोललं की आता बीजेपी आले तर मारवाडीचंच राज्य असणार किंवा गुजरातीचं राज्य असणार महाराष्ट्रामध्ये। अरे आपण किती शांत बसायचं? म्हणजे त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मनसेच्या की आम्ही मराठी माणसं बोलतात ना की जाऊन दे बोलतो, आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला आपण सामावून घेतोय, पण याचा अर्थ असा नाही आहे ना की मराठी लोकांना तुम्ही काहीही बोलाल। ही घटना म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक अशा घटना घडतात तेव्हा लोकांना, मराठी लोकांना पक्ष दिसतो मनसे, आणि मग अशा घटना झाल्याच्या नंतर आपण धाव घेतो बाकीच्या पक्षांकडे, तेव्हा कुठलाच पक्ष येत नाही आणि मग तो मराठी माणूस ठेस लागला की जातो मनसेकडे। ह्या सगळ्या गोष्टी आज हे नवीन नाही आहे। मला व्हिडिओ करण्यामागचं हेच कारण आहे मित्रांनो की उठा आता मराठी माणसांनो। तुम्हाला जर का दुसरा कुठलाच पक्ष मदत करणार नसेल तर तुम्हाला मतं पण तिकडेच द्यायचं आहे। आता हे संपलं सगळं, आता झालं। ती बाई बोलली की आम्ही लोकांनी त्यांना निवडून दिलं, आम्ही म्हणजे तीच मतदार असेल कदाचित त्याची, किंवा मग बाकीचे असतील ते निवडून दिला बोलली ती, तर निवडून दिलं आणि त्याच्यानंतर पण जर का ते आमदार आम्हाला ओळखत नसतील, म्हणजे हे बीजेपीचे फक्त मतदानाच्या वेळेला आम्ही येतो दारामध्ये आणि त्याच्यानंतर सगळा विषय संपला, आम्ही ओळखत नाही, सर्व बोलला तो। काय म्हणजे बोलायचं? ह्या गोष्टीला अर्थच नाही आहे। कुठेतरी मराठी माणसांचा उपयोग करून घेतला जातोय आणि जसं सांगितलं मी तुम्हाला, हिंदू करून ना मराठी माणसाला सामावून घेतलं जाते। मग त्यातल्या तर आपली मराठी संपते। मी प्रत्येक वेळेला तुम्हाला ओरडून सांगतोय मित्रांनो, मराठी माणसासाठी कोण येणार नाहीये। हे आपण हिंदुत्वाचा मुद्दा जरी घेतला असेल ना मनसेने, तरी पण ह्या हिंदू लोकांना माहिती आहे नाही काही झालं तरी हे मराठीच करणार मनसेवाले। पण आपण जर का मनापासून जरी हिंदूच्या मागे उभं राहिलो ना, तरी मला असं वाटतं हे हिंदू लोकांना आपलीच मारायला बसलेत। अरे आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठीचं अस्तित्व पण टिकवायचं ना आम्हाला, आम्ही हिंदू आहोतच। पण तुम्ही जर का अशा भाषा वापरणार असाल की आता महाराष्ट्र गुजरातीचा, असा आता महाराष्ट्र मारवाडीचा, आता महाराष्ट्र भैयांचा, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, आमच्या महाराजांचा इतिहास कुठे? म्हणजे हळूहळू आपण सगळं सोडत जायचं ह्यांच्यामुळे। ते बोलतात ना रासाहेबांचं वाक्य, प्रत्येक जे लढाया झाल्या त्या भूगोलासाठी झाल्यात। ही जमीन मला काबीज करायची, त्याच्यामुळे लढाई झाल्यात। आजपर्यंतचा इतिहास काढून बघा, शिवाजी महाराज पण लढले स्वराज्यासाठी, ते आपली जमीन काबीज करण्यासाठी म्हणून। मुघलांनी पण जमीन काबीज करण्यासाठी लढले ना महाराजांसोबत। महाराजांनी पण जमीन हवी, स्वराज्य मला निर्माण करायचं म्हणूनच लढले। आज हे निवडून येत आहेत ना, आपण स्वतः निवडून देतोय त्यांना। हे गोड बोलून आपल्याकडून मतं घेत आहेत, पण त्याच्यानंतर आपल्याकडून गोड बोलून आपल्यालाच बाहेर काढतील। आज आपण बोलतो बरेच जण की महाराष्ट्राचा गुजरात झालाय किंवा महाराष्ट्रातले सगळे प्रत्येक उद्योगधंदे गुजरातमध्ये जातात। निवडून कोण देत आहे? मराठीच लोक। मराठी एकवटलाच नाहीये। म्हणजे दुसरं तुम्हाला सांगितलं की गुजराती मारवाडी हे सगळ्यांची मतं बीजेपीला फिक्स असतात, मुसलमान ह्या लोकांची सगळी मतं काँग्रेसला फिक्स असतात, पण मराठी कुठे? मराठी वाटला गेलाय। मराठीवर अन्याय झाला की मग ह्या सगळ्या पक्षांकडे जातात, मग कोणी मदत नाही केली की मग आपल्या येतात मनसेकडे। मग मतदानाच्या वेळेला आपण कुठे असतो मराठी लोक? मला असं मराठी लोक अडाणी का वागतात, अडाणीपणासारखे का वागतात? आपण कळणं गरजेचं आहे। अरे हुशार होणं गरजेचं आहे। जसे बाकीच्या परप्रांतीय हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कोण त्यांचा नेता आहे, तसं आपल्याला कधी कळणार आपला नेता कोण आहे? आपल्याला भडकवलं जाते तरी आपल्याला कळत नाही।
अरे आज बोलतात ना, खुल्ला बोलतोय तो की बीजेपीचं सरकार आलं आणि इथं आता मराठी बंद, आता गुजराती मारवाडी चालणार, मराठी बोलायचं नाही. मी भरपूर ठिकाणी ऐकलंय हे भाषा बंद करायची काम आहेत ना आपली, मराठी संस्कृती बंद करायची काम आहे. फक्त अभिजात दर्जा दिला म्हणजे संपलं का? त्याच्यावर काम कोण करणार? फक्त दर्जा देण्याचं काम करायचं, फक्त बोलतात ना कायदे काढायचे, पण त्याची अंमलबजावणी कोण करणार? आपण काय करतोय मराठी लोक? आपण घरंगळत जातोय. आपण फक्त जय श्रीरामचा नारा दिला ह्या लोकांनी, ह्यांना माहिती आहे जय श्रीराम बोललं की आम्हाला मराठी पण भेटतात, आम्हाला गुजराती पण भेटतात, आम्हाला मारवाडी पण भेटतात, प्रत्येक जातीपातीचे लोक मिळत आहेत, इथं प्रांताचे लोक मिळत आहेत एका नाऱ्यामध्ये. पण त्याच्या मागे महाराष्ट्रात येऊन तुम्ही मराठी नारा कुठे आहे तुमचा? अरे मराठी नारा बंद करून तुम्ही बाकीचे नारे महाराष्ट्रात आणतायत. तुम्ही जरा विचार करणं गरजेचं आहे मराठी लोकांनी. आपल्यावर अन्याय झाल्याच्या नंतर आपण सगळ्या पक्षांकडे जातो, मग सगळे पक्ष बोलतात अरे नाही तो तर आपलंच आहे. तो जसा तो बोलला की हे आमच्या आपलं भांडणं लावायची कामं करतात, ते लोढा साहेब बोलले तसं आपण आपलाच आहे. मग आमचं काय? मग शेवटी आम्हाला जायला लागतं मनसेकडे. मग मनसेने चोप दिला की नाही असं, हा मराठी माणसासाठी मनसे आता पाहिजे. नाही तर निवडणुकीच्या दिवशी कुठं असतो आपण? निवडणुकीच्या दिवशी आपलं माइंड वॉश केलं जातं. आपल्याला 1500 रुपये दिसतात, आपल्याला हे दिसतं, आपल्याला ते दिसतं, आपल्याला राजकारण कळतं. आता आजकालची लोक तर बाबा घरात बसून त्यांना अरे यार राजकारण, हे राजकारण राजसाहेबांना करता येत नाही, राज ठाकरे चांगलं करतायत पण त्यांना राजकारण करता येत नाही, त्यांना काय निवडून देईल? अरे म्हणजे हे समाजकारण नाही. मला तर असं वाटतं ना, हे बाकीचे जे बोलतात ना त्यांचे थोबाडं बंद करणं गरजेचं आहे. अरे मराठी माणूस का मूर्ख बनतोय, का अडाणी बनत चाललाय? तेव्हा जेव्हा मराठी मसाला ठेच लागते तेव्हा आपल्याला कळतं का आपण मराठी आहोत? तेव्हा आपण जातो का मनसेकडे? मला असं वाटतं ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, ह्या घडतायत ना, त्याच्या मागून आपल्याला ह्या गोष्टी अशा झाल्या ना, हे जसं आता गिरगावमध्ये झालं, मागे मालाडमध्ये झालं, ह्या गोष्टी जेव्हा घडतात ना तेव्हा आपल्याला कळतं की नाही मराठी आहे, आपण मराठी, आणि आपल्याला पर्याय असेल तर मनसेच आहे. तेव्हा कळतं, तेव्हा दिसतं. मला असं वाटतं आपण जागणं गरजेचं आहे. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये एक विषय अपुरा राहिला माझा. आता ह्या सोशल मीडियामध्ये बरेच असे मराठी यूट्यूबर्स आहेत, मला नावं नाही घ्यायची आहेत, बरेच बाकीचे पण असतील. त्यात कोणी सुपारी दिलं तर तुम्हाला सांगणं गरजेचं नाही, पण मनसे पक्ष आणि बोलतात ना उद्धव ठाकरे ब्रँड मुळात बोलू शकतो आपण, हा संपवण्याचा डाव चालू आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय की महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक दोघांचं सांगतोय मी, ह्या दोघांच्या नावांचे कार्यकर्त्यांचे असे फेक आयडी बनवून एखादा त्यांच्या राज ठाकरेंच्या विरोधात किंवा उद्धव साहेबांच्या विरोधात असे व्हिडिओज बनवत आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याच जर का कार्यकर्ते फेक आयडीवरून जर का असं दाखवलं की हा नाही हा बरोबर बोलतोय, हा जो यूट्यूबर बोलतोय तो बरोबर आहे, माझा नेता असाच आहे, माझा नेता वेगळ्या ट्रॅकवर आहे, तर त्याच्यामुळे आपण पण आता ट्रॅक बदलून बाकीच्या पक्षात जायला पाहिजे, हे माइंड वॉश केलं जाते. पण मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या फेक अकाउंट आहेत, याच्यावर विश्वास ठेवू नका. हे बाकीचे आहेत ना, त्यांना सगळे पैसे मिळालेले आहेत. आणि हे बोलतात ना आधी ते मुघलांच्या वेळेला पण मराठी लोक होते जे विकले गेले होते मुघलांना, हे असे लोक आहेत सगळे, ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो ना, आजपर्यंत मी व्हिडिओज बनवतो फक्त राजसाहेबांवर बनवतो, कारण मला माहिती आहे मराठी टिकणं गरजेचं आहे, तर राज ठाकरेच पाहिजे. त्याच्यामुळे मी हा तुम्हाला जीवाच्या आकांताने प्रत्येक वेळा सांगतो. बरेच जण बोलतात मी व्ह्यूजसाठी बोलतो, मी ह्याच्यासाठी बोलतो, मी त्याच्यासाठी बोलतो. मला तेवढा वेळ नाही. मी माझ्या कामातून बोलतात ना मध्ये वेळ भेटला, काही विषय अत्यंत महत्त्वाचा असेल तर बोलतो. ह्या यूट्यूबवर किती पैसे भेटतात ते बाकीच्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. ह्या पैशामध्ये मी बोलतात ना माझं घर नाही चालू शकत. माझ्या एक मनामध्ये एक बोलतात ना आग आहे, ती मला असं वाटतं की मराठी लोकांना सांगणं गरजेचं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून सांगतो. मला ह्यातून काही पैसे वगैरे मिळत नाही. हे पैसे म्हणजे काय मी तुम्हाला सांगू शकत नाही अशा अमाऊंट मिळते. म्हणजे एक बोलतात नाहीतलं मी तेवढे नाश्त्याला माझ्या घालवतो ते पैसे. रोज सकाळी माझं 40 रुपयाचं मी तर हे खातो, हे काय बोलतात त्याला, फ्रूट्स, रोज सकाळचं. माझं बाहेर असं कुठे गेलं तर माझं ट्रॅव्हलिंगचा खर्च, माझ्या गाडीच्या पेट्रोलचा खर्च तेवढा होतो. तेवढं पण यूट्यूबवर मिळत नाही. आणि हे व्ह्यूजसाठी नाही करत मी, आणि मला फेमस व्हायचं म्हणून पण नाही करत. मला असं वाटतं मला देवाने जे दिली एक क्षमता, एक माझ्या मराठीसाठी जर का बोलण्याची मला हिंमत दिली असेल, ताकद दिली असेल, मला चांगलं वक्तृत्व दिलं असेल देवाने, तर तुमच्यासारख्या जनतेचा आशीर्वाद असेल तर मी का नाही बोलावं? बोलेल, मी नक्कीच बोलेल. आणि एक बोलतात ना जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात आलाय ना तेव्हा प्रत्येकजण उभे राहिलेत, तसं मला उभं राहायचं आहे म्हणून मी उभा राहतोय. मला असं वाटतं तुमच्यातल्या बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी या विषयावर बोलणं गरजेचं आहे. मराठी टिकलं पाहिजे कसं, त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात मराठी टिकवायचं असेल तर मला असं वाटतं मी राज ठाकरेंना पाठिंबा देतोय ना, मराठीच्या पाठीशी कोणी उभा असेल ना, मी त्याला पण पाठिंबा द्यायला तयार आहे. जसं राजसाहेबांनी सांगितलं मराठीसाठी मी कोणाच्या मग पाय जोडायला तयार आहे, हात जोडायला तयार आहे, तसं मी देखील करायला तयार आहे. तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर बोला, आम्ही तुमच्यासोबत असू. आज मी प्रत्येक बघतो ना की प्रत्येक जण आहेत मराठीसाठी काम करतात, NGO आहेत प्रत्येक.
आवडतं, चांगलं आहे, त्यांना पाठिंबा नक्कीच असणार. हिंदू असणं गरजेचं आहेच, पण ते देशासाठी. मराठी असणं गरजेचं ते महाराष्ट्रासाठी. प्रत्येक राज्य मोठं करणं हे म्हणजे मला असं वाटतं मराठीने महाराष्ट्र मोठं करणं हे गरजेचं आहे. गुजरातने गुजराती मोठं करावं, गुजरात मोठं करावं. हा, हे प्रत्येक आपले तुम्ही राज्य मोठं करा, त्यात काही तीळमात्र शंका नाही. पण आपले राज्य जेव्हा बोलतात ना, देश टिकवायचा असेल तर आपलं राज्य टिकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण महाराष्ट्रात मराठी टिकवणं गरजेचं आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेले जे माझे संस्कृती आहे, माझे महाराजांचे गडकिल्ले, ते त्याचा विचार कोण करणार. जर का आपण हिंदू करत फिरलो तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपला मराठीचा इतिहास बोलतात ना, जो इतिहास सगळ्यात मोठा आहे आज देशामध्ये, सगळ्यात जास्त मोठा इतिहास मला वाटतं मराठ्यांचा आहे. तो इतिहास जर का आपण तो मिटवायचा कुठेतरी एक बोलतात ना काम चालू आहे. आणि आपण कधी अभ्यासच केला नाही, आपल्या कामामधून आपल्याला वेळच मिळत नसतो. मला असं वाटतं ना, आपण मराठ्यांचा इतिहास काय एकदा जेव्हा वाचाल, मी तो वाचलाय त्याच्यामुळे माझं रक्त सळसळतं ना. तुम्ही बाकी माझ्यासारखे बरेच लोक वाचणार आहेत, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, इतिहास काय आहे मराठीचा, तेव्हा कळतं आणि तेव्हाच उठतो ना आपण. मला असं वाटतं आपल्याला हे स्वातंत्र्य आहे ना, ते आपल्याला सहज मिळालं नाही आहे. देशाचं स्वातंत्र्य असेल, बाकीचं महाराष्ट्राचं स्वातंत्र्य असेल, हे प्रत्येक गोष्ट सहज मिळाली नाही आहे. ह्याच्या मागे आपले बोलतात ना रक्त पडलेलं, रक्त सांडलेलं आहे. आज महाराजांचे आपले मावळे किती त्यांचं रक्त सांडलेलं आहे, तेव्हा कुठे आपण स्वराज्य निर्माण केलं. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं सांगणं. लोकमान्य टिळक ह्यांनी आपला एक बोलतात ना की त्यांचा देखील स्वातंत्र्यामध्ये वाटा होता. तर महाराष्ट्रात आपले जर का हे असतील, त्यांना आपण जपणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकर, आपले स्वतंत्रवीर सावरकर, आज त्यांची नात आज राजसाहेबांच्या पाठीशी का उभी आहे, का प्रत्येक बाकीच्या बोलतात ना पक्षामध्ये नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे ना, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे हिंदू हृदय सम्राट पहिलं कोण, तर स्वातंत्र्यवीर सावरकर बोलतो ना आपण. मग त्यांची नात जर का आपल्यासोबत असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत असेल, तर आपण हिंदुत्व बोलतात ना, आपण हिंदुत्व पण जपतोय. पण ते आधी मराठी आहेत. जर का मराठी पण नाही जपलं तर आपलं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं काय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सर्वांनी एकवटणं गरजेचं आहे. आणि हे बाकी जसं तुम्हाला सांगितलं यूट्यूबवर जे कमेंट्स आहेत की मी ॲड नसते का ती, मी आधी महाराष्ट्र सैनिक होतो, मग राज ठाकरेंची सीटा नाही आल्या, मग हे झालं ते झालं, आता राज ठाकरे वेगळ्या स्ट्राईकवर आहे, राज ठाकरेंना भूमिका नाही, तर आता माझा पण विचार चालू आहे की आता ह्या पक्षात जावं. हे नाही आहे, हे आपले नाही आहेत, हे पेड कमेंट्स आहेत. मग त्याला आपण त्यांच्या सूरमध्ये सूर मिळवतो. हा आपण पण असं आता गरजेचं आहे. मला किती जण बोलतात अरे आता पक्ष सोडावं का, अरे हा हिरा आहे, ह्याला सोडून जाऊ नका. राज ठाकरे नावाचा बाळासाहेबांनी स्वतःचे आमदार निर्माण केले, तसे राजसाहेबांमध्ये धमक आहे. बाकीच्या पक्षांमधून जर काय घ्यायचे असतं ना, कधीच सत्ता बसवली असती. पण आमचं जे बोलतात ना, वेळ लागेल पण काळ आपला असेल, एवढं लक्षात ठेवा. एवढंच बाकी तुम्हाला सांगेल. आणि बाकी आपण मराठी माणसाने जागृत व्हा आणि आपलं बोलतात ना की कोण मराठीसाठी करतंय हे आपण समजणं गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.